नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया युनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 135.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 172.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 75.75 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 75% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 3 रुपये 60 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेडने याला देण्यासाठी एक्सडेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,592.70 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 47,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,688.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 921.25 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 65.72%चे रिटर्न दिले आहे आणि कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 26 जुलै 2024. चला आता बोलूया अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6,250 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 90,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 6,874.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 4,726 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 23.10%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 ऑगस्ट 2024 आणि एक्स डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया AIA इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,265.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,630 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,143.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 33.87%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 16 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 2 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 214 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 267.50 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 254.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 100.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 79.45%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर
अनाऊन्स केला आहे. 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 2 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.